बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजनेत तब्बल 3,63,20,00,000 रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी सोलापूर गुन्हे शाखेने तपास पूर्ण करत 7,548 पानांचे विस्तृत दोषारोपपत्र मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल केले आहे। या दोषारोपपत्रात 245 साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले असून प्रकरणाची प्राथमिक सुनावणी 23 जून 2026 रोजी होणार आहे। या प्रकरणामुळे कामगार कल्याण योजनांमधील गैरव्यवहाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। शासनाची फसवणूक करून बनावट कागदपत्रांच्या आधारे शिष्यवृत्तीची रक्कम मंजूर करून घेतल्याचा आरोप संबंधितांवर आहे। तपासादरम्यान मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे जप्त करण्यात आली असून त्याची पडताळणी करून पोलिसांनी न्यायालयात भक्कम पुरावे सादर केल्याचे सांगितले जात आहे। या प्रकरणी सहाय्यक कामगार आयुक्त M.R. झोले यांनी 4 मार्च 2026 रोजी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। त्यानंतर नोंदणी अधिकारी, कंत्राटी कर्मचारी, एजंट अशा एकूण 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। पुणे शाखेने विविध कागदपत्रांची तपासणी, आर्थिक व्यवहारांची छाननी आणि शेकडो लाभार्थी व संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवून दोषारोपपत्र तयार केले आहे। दरम्यान आरोपींकडून दाखल करण्यात आलेले जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले आहे। आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट शशी कुलकर्णी, ॲडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर, ॲडव्होकेट HR मुसळे आणि ॲडव्होकेट देवदत्त बोरगावकर हे काम पाहत आहेत।